भारी वाटत आहे ना. वाव, मस्त. पूर्ण पावसाचं वातावरण झालेलं आहे गावी. आज रात्री पाऊस पडणार नक्कीच, 101%. इकडे एवढा ढग आलेले आहेत, काळे कुठ्ठ. गुड इव्हिनिंग एव्हरीवन. कशा आहात आपण सगळे? आज कोकणात पाऊस पडत आहे. 2 दिवसापासून ढगाळ वातावरण होतं, थंडीसुद्धा नव्हती आणि जबरदस्त गरमी होत होती. बरं, आज छान आत्ताच पाऊस पडला, थोडासा बारीक बारीक, एक 10 मिनटं पडला आणि आता बंद झाला. मला वाटलं लागेल बराच वेळ. चला, आज आपली निघायची तयारी मुंबईला. इकडे सगळी तयारी चालू आहे घरी. इकडे बॅग पॅकिंग झालेल्या आहेत. तिकडे जे सुकत ठेवलेले कपडे होते ते ठेवून दिलेले आहेत सोप्यावरती. आता निघूया. रात्री 8:30ची गाडी आहे. चला, फायनली मुंबईला येते. तर तुमचं सगळ्यांचं असंच म्हणणं होतं ना, कधी येते मुंबईला, कधी येते मुंबईला. फायनली निघालेली आहे मुंबईला यायला. हा इकडे सगळा पसारा पडलेला आहे, बॅग्स, कपडे. आता पावसाने कपडे भिजले. मी इथे थोडा खूप गरम होत होतं म्हणून कूलर लावून बसली होती. तितक्यात पाऊस आला. काढायला जाईपर्यंत ते भिजले थोडेसे. मग ते बॅगेत भरायचे, मग कूलरच्या समोर ओपन ठेवून दिले. चला, आज नारळसुद्धा काढले, कारण की खूप नारळ जमा झाले होते नारळीवरती. आणि ते नारळ पडायचे रोज रोज, 1-1, 2-2. मग आता इकडे कोणीच नाही आहे, तर म्हटलं चला नारळ काढून घेऊया आपण जायच्या आधी. मस्तपैकी नारळ काढली सगळे. छान असं पाणी प्यायलं नारळामधला. नारळामध्ये खूप पाणी होतं, खूप. पहिलंसुद्धा जेव्हा नारळाला पाणी व्यवस्थित मिळायचं ना, नारळ खूप मोठे असायचे. म्हणजे नारळाची साईज खूप मोठी असायची. त्याच्यामधला खोबरासुद्धा 1 इंचा एवढा जाड असायचा. तुम्हाला खोटं वाटेल. आय थिंक त्याचा माझ्याकडे व्हिडिओ कदाचित असेल सुद्धा. नंतर नंतर जसं जसं त्यांना पाणी मिळायचं कमी व्हायला लागलं, तसे तसे नारळ ते लहान होत गेले. आता देवाच्या कृपेने आता पुन्हा सगळं सुरळीत झालेलं आहे. बट एकाच गोष्टीची खंत आहे की एकच नारळ आहे सध्या आमच्याकडे. खूप चुकीचा डिसिजन होता तो, आणि घाई गडबडीमध्ये घेतलेला. असो, घडून गेलेल्या गोष्टीचं काहीच करू शकत नाही. आता पुन्हा कसे नारळ लावता येतील बघायला पाहिजे. खूप नारळ भेटले, जवळजवळ 50 नारळ काढले पाण्यासहित. पाण्याचे आहेत ते एक जवळजवळ 10 नारळ होते, आणि बाकीचे सगळे मोठे नारळ. बघा आता व्हिडिओमध्ये, ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवते. आणि बापरे, मी पहिल्यांदा पाहिलं की वरती नारळावरती नारळाच्या टोकामध्ये माणसं चढतात. म्हणजे मी असं कधी पाहिलं नव्हतं. बरं, त्यांनी मस्तपैकी झापं वगैरे तोडली नारळाची, प्लस पावडर वगैरे टाकली, ते क्लीन केलं नारळाचं वरचं आहे पूर्ण. आणि आता पुन्हा छान नारळ भरपूर आहेत, कोवळे आहेत, पण ते सुद्धा थोड्या 2-3 महिन्यानंतर, म्हणजे शिमग्यामध्ये समजून जा, होतील तयार, तेव्हा मग काढू. बाहेर आलेला आहे पाऊस, रिमझिम रिमझिम चालू झालं. 2 दिवस ढगाळ वातावरण होतं आणि गरमीसुद्धा खूप होत होती. गेल्या 10 मिनटापासून पडतोय. थंडी तर बिलकुल पण नव्हती आता गेले 2 दिवस, आणि आज तर चक्क पाऊस पडायला लागला. रोड भिजलाय. ओहो,
सूर्यदेवता ढगांच्या आड गेलेले आहेत. बघा काय काय ढग आलेले मस्त. इकडे तेवढाच पांढरा शुभ्र ढग आहे. आकाश स्काय ब्ल्यू आणि व्हाईट, भारी ना. इकडे ब्लॅक आहे, ग्रे ब्लॅक. मी चक्कर येऊन पडेन. इकडे पिकाची झोपलाय साहेब. तुम्हाला हा आजचा ब्लॉग कसा वाटला कॉमेंट्स करून नक्की सांगा. जर चॅनल पेजवरती नवीन असाल तर चॅनल पेजला सबस्क्राईब, लाईक, कॉमेंट, शेअर जरूर करा. चला, आपली सगळा पसारा आहे किचनवरती, आवरावर चालू आहे. मुंबईमधून गावी यायचं असेल तरी आवरावर असते चालू, आणि गावावरून मुंबईला जायचं असेल तरी आवरावर असते चालू. असा सगळा प्रकार आहे. सो हा छोटासा ब्लॉग आहे. कसा वाटला कॉमेंट्स करून नक्की सांगा. किती सुंदर छान चंद्राने, समोरच चांदणी आहे. संध्याकाळचे वाजलेले आहेत 6:30. जेवढं रिअलमध्ये छान दिसतंय ना तेवढं कॅमेऱ्यामध्ये बिलकुल पण कॅप्चर नाही होत आहे. इकडे सगळी तयारी, धुवून छान पानं घेतलेली आहेत मुंबईला जेवणासाठी. इकडे हा कढीपत्त्यावरून कढीपत्ता घेतलेला आहे. हे नारळ आहेत, पाण्याचे नारळ आहेत. किती बघा, 5च आहेत. 5 की 6 आम्ही जवळजवळ नारळ पाणी प्यायला. आता आपण कूलर लावून ही पानं आधी सुकवून घेऊया छान, म्हणजे ही पानं बॅगेत मग भरता येतील व्यवस्थित. जेवायला पानं मला खूप आवडतात केळीची, म्हणून यावेळेस दरवेळेस घेते मी, तसं काही नाही. पण यावेळेस खूप कमी घेतली आहेत. एकटीच आहे ना, आणि वजन खूप जास्त झालं आहे. संध्याकाळ झालेली आहे, वाजलेले आहेत किती, 7:30 हो, हां 7:30 झालेले आहेत, सॉरी. आपली पूजा झालेली आहे. इकडे पिकाचूला खायला पाहिजे, भूक लागली आहे. आता खायला काय देणार ह्याला? कोण दिसतंय तुला बरं? हा काय रे साहेब, गाडीमध्ये नाही चढायला पाहिजे आज जात असताना. चला, मुंबईला जी झाडं आहेत ना त्यासाठी हा शेण घेतलेला आहे सुकवून. ह्याच्या गौऱ्या बनवलेल्या होत्या पण त्या चिपकल्या, काढताना त्या सुटल्या नाही, म्हणजे दगडावरती ठेवून दिलेलं, जी फाडी असते ना त्याच्यावरती. मग हे एक निघाली अख्खी आणि बाकी सगळ्या तुटल्या. आता हा पण भरूया, मुंबईला घेऊन जाऊया. जी झाडं आहेत त्यांना खत म्हणून आपण बारीक करून छान यूज करू शकतो.